कमळे, अगं तू कशाला आलीस एवढ्या रात्री? मी आलो असतो ना नोट्स द्यायला. अहो नाही, तुम्हासनी उगं त्रास नको म्हणून मी चालू. हे घे. हां, थँक्यू. चल मी ड्रॉप करतो तुला. नाही नको, मी जातो. सर, एक विचारायचं होतं. म्हणजे मी, निंगी, बंड्या, आम्हा सगळ्यांनीच एक प्रश्न पडलाय. काय? तुमच्या साखरपुड्याबद्दल सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुमची आई त्या ठीक आहेत? तुम्ही साखरपुडा तुमच्या मर्जीनं करताय का तुमच्यावर कोण जबरदस्ती करताय? नाही, मी पूर्ण विचार करूनच हा डिसिजन घेतलाय आणि खुश आहे मी येतो. कमले, काय ग गडबडीत बोलवलंस? प्राजक्ताला फोन लावायचा आहे एकदम फास्टात. हा, अगं पण झालं काय? तू जाऊन आली नव्ह त्यांच्या घराकडं? अरे घरला कुठं, ऋषी सरांसंग मी त्यांच्या घराच्या बाहेर भेटलो की नाही. आणि तवा काय माझी प्राजू संग भेट झालेली नाही. मी जेवढं ऋषी सरांसोबत बोललो की नाही, त्याच्यावरनं मला एवढं कळलंय की अनिका बरोबर जुळलेले नातात ते काय खुश नाहीत. काय म्हणजे असं ते बोलले काय? नाही ग, तसं बोलले नाहीत, पण समोरच्याचं तोंड बघून आपल्याला कळतंयच की नाही. हा ना, मला हे कळलंय की ऋषी सर त्यांच्या आईच्या शब्दासाठी नाही तर हट्टापायी हे सगळं करायलेत. मी काय म्हणतो, आपण प्राजक्ताला फोन लावून विचारूया. म्हणजे मी म्हणतोय ते जर खरं असेल, म्हणजे नयनतारा मॅडम ऋषी सरांचं लगीन अनिका सोबत लावत असतील बळजबरीनं, तर मग हे 100% प्राजक्ताला माहित असणार की. होय बंड्या, 0 मिनिटात प्राजूला फोन लाव. हो लावतो. हा, उचलत नाही फोन ती. अरे मग परत लाव की. हां, लावतो. नाही, फोन नाही उचलत. अरे देवा. ठीक आहे, मग उद्या लावून बघूया. बरं ठीक आहे. बरं निंगे, कमळे, लय उशीर झालाय, तुम्ही जाऊन झोपा, मी पण निघतो. होय, बाय बंड्या. चल. रागिणी, रागिणी, राजन, राजन का किंचाळतोय? काय झालं? अनिकाचं लग्न ठरलंय. हो. हो काय? मला तुला हे सांगावंसं सुद्धा वाटलं नाही. सॉरी ना राजन, माझ्या मनात तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आईना सांगितल्यानंतर तुला सांगणारच होते, पण कामाच्या गडबड डोक्यातून स्किप झालं. आय एम सो सॉरी. सॉरी बोलताना तुला लाज नाही का वाटत? अगं मी अनिकाचा बाप आहे. मला विचारल्याशिवाय, मला सांगितल्याशिवाय सगळं ठरवलं कसं? बरं, ह्या सगळ्या गोष्टी मला आईकडनं कळाव्यात का?